पोहोचावा। आता जसा 108 वेळा हरी हा उच्चार माऊली ज्ञानोबा आपल्याकडून हरिपाठात करून घेताय, तर आपण दिवसभर सुद्धा एक हरीचा उच्चार करून घ्यायचा आहे। कसा करायचा आहे? तर प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, नसेल तुमच्या जवळ, तुमच्या मुलाजवळ, तुमच्या सुनेजवळ असेल ना मोबाईल, आहे की नाही? आहे ना? तुम्हाला मोबाईल कोणाचा ना कोणाचा तरी दररोज फोन येतो ना फोन? कुणाचा येतो ना? मिस्टरांचा येतो म्हणा माझ्या। कुणाचा येतो ना? प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी फोन येतो। मग फोन आल्यावर तुम्ही काय म्हणता? सुरुवातीला शब्द काय टाकता तोंडातून बाहेर? हॅलो। काय म्हणता? हॅलो। झालं का जेवण? काय करताय? काय म्हणता? हॅलो। मग आता हॅलो नाही म्हणायचं, आजपासून कोणाचा फोन आला ना हॅलो नाही म्हणायचं, काय म्हणायचंय? रामकृष्ण हरी। काय म्हणायचं? रामकृष्ण हरी। बोला, आम्ही ऐकतोय। काय म्हणायचं सगळ्यांनी? हा, आता कसा आवाज आला? असाच आवाज। काय म्हणायचं ना सगळ्यांनी? रामकृष्ण हरी म्हणायचे माऊली, कारण की तुम्ही आता दिवसभरात कित्येक जणांचे फोन येतात ना, मग जर विचार करा तुमच्या मुखातून जर रामकृष्ण हरी जे नाम येतंय, तर विचार सुद्धा पुढचे चांगलेच येतील ना। मग काय म्हणायचं सगळ्यांनी मोबाईलवर फोन आल्यावर? काय म्हणायचं? रामकृष्ण हरी। हा जर एवढं जर तुम्ही माझ्या कीर्तनातून नेलं ना तर मला आनंद होईल माऊली। बाकी काय इथून मागचं झालं ते सुद्धा काही टाकायचं नाहीये बरं, ते सुद्धा घ्यायचंय, पण एवढं तरी घेऊन जा घरी बरं का। आता मोबाईल कोणाचा फोन आला हॅलो नाही म्हणायचं, रामकृष्ण हरी म्हणायचंय। एवढं बोलून मी माझी कीर्तन सेवा इथंच संपवते। ज्ञानेश्वर